हम है अनपढ़ गवार, हम क्या जाने आपकी राजनीति, मगर शायद आप भूल रहे हैं हमसे ही शुरू होती है और हमसे ही खत्म होगी आपकी ये राजनीती. काय राव येड्यात काढायचं काम चालवलंय, नाही तर काय सगळं. आता तुम्हीच सांगा. जे आता नारी शक्ती वंदन कायदा जो आहे, याच्याहून एवढं मोठं गुऱ्हाळ माजलंय, पार आख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातलाय भाजप पक्षाने. काही काँग्रेसने नारी शक्तीचा अपमान केला किंवा काय केलंय, हे केलंय, ते केलंय. असा एवढा मोठा गदारोळ माजवला त्यांनी. कुठं आंदोलनं चालली आहेत, कुठं पोस्टर जाळीत आहेत, कुठं फोटो जाळीत आहेत, कुठं काय करतात. पार येड्यात काढायचा धंदा लावला यांनी. मेन मुद्दा काय आहे, मला काय म्हणायचं आहे, समजा नारी शक्ती जे विधेयक आहे, हे 21 सप्टेंबर 2023 मध्ये पास झालेलं आहे. ते बी लोकसभेत, राज्यसभेत विदाऊट विरोध, कुठलाच विरोध नाही, बहुमताने पास झाला. ओके. मग आता तुम्हाला तो कायदा लागू करायचा आहे. मग कायदा लागू करायचा म्हणल्यावर मोकळ्या मनाने कायदा लागू करणार. आणि मग त्याला हे मतदारसंघ पुनर्रचना, जो फाटा कायसाठी दिला, म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनाच करायची आणि मग हे कायदा लागू करायचा. हा कुठला न्याय आहे? म्हणजे काय तुम्हाला मुळात काय झालं माहिती का, महत्त्वाचा मुद्दा असा आहे का ह्या भाजपवाल्यांना हा कायदा मुळात लागूच करायचा नाही. म्हणजे घोषणा तर करायची, पण ब्लेम आपल्यावर नाही आला पाहिजे, आपण दोषी नाही राहिलो पाहिजे, समोरच्यावर सगळे आरोप गेले पाहिजे, म्हणजे आपण मोकळी. म्हणजे झालं असं, हा कायदा यांनी लागू करायचा आहे. मग मतदारसंघ पुनर्रचना हे करायचं. हे कायसाठी करायचं आहे, म्हणजे यांच्या ज्या जागा आहेत 523 किंवा 535 काय जागा आहेत यांच्या, ह्या जागा आहेत त्याच राहून यांना पुढल्या जागा वाढवायच्यात. म्हणजे पुढले आमदार खासदारांची संख्या वाढवायची. मग महिलांना ते आरक्षण भेटणार. मग तुम्ही हाय ह्या जागेतच द्या ना. ह्या जागेत देऊ शकत नाही आहे का? कारण काय आहे का, त्या जागा जर दिल्या आत्ता हाय याच्यात, तर त्यांचे 180 181 आमदार खासदार हे जे यांना घरी बसावं लागेल ना. मग चले जाओ, मग तिथं महिला राजी ना. मग हे यांना नकोय. मग महिला सशक्तीकरण मानता, महिला सशक्तीकरणासाठी तुम्ही जे ठोस पाऊल उचलिता, मग हाय ह्या मेजॉरिटीमध्ये तुम्ही द्या ना. तुम्ही वाढवायचं काला उद्योग घालिता, हे मतदारसंघ पुनर्रचना हे काला धासकाट घालिता. विरोधी पक्षाने विरोध याला नाही केलेला. विरोधी पक्षाने विरोध मतदारसंघ पुनर्रचना याला केलेला आहे. आम्हाला येड्यात काढायला लागले का? अहो, आम्ही शाळा गाया गुरं वळीतो, पण तरी आम्ही शहाणे थोडी. आम्हाला कळतं तुमचा प्लॅनिंग काय. तुम्हाला ही मेजॉरिटी वाढवायची. कारण काय होईल, तुमची मेजॉरिटी पूर्ण झाली, 400 प्लसच्या पुढं तुमचा आकडा ढळाला, म्हणजे तुम्ही संविधान बदलायला मोकळे, तुमची हुकुमशाही चालू, शेतकरी मेला, पाणी भरू भरू, पिकं काढू काढू, कांद्यात बकरं चारू चारू, तुम्ही मात्र झाले मोठे. असत ना. हां, आम्ही काही येडे नाही आहे. आम्हाला बी थोडं थोडं कळतं आहे. कारण आम्हीच तुम्हाला त्या जागेवर बसवलं. तुम्हाला तिथून खाली कसं आणायचं ते आम्हीच बघू. कसं आलं का ध्यानात मग तुमच्या आता? यांचा प्लॅन काय आहे तो? असा काही प्लॅन यांचा आहे. म्हणून डोके ठिकाण्यावर ठेवा. हे महिला विधेयक यांना मंजूर करायचं नाही. मला काय म्हणायचं आहे, यांनी हा जो घाट घातला आहे ना का मतदारसंघ पुनर्रचना, तुम्हाला आमदार खासदार यांची संख्या वाढवायची. मग परत आलं त्यांना पगार चालू, त्यांना पेन्शन चालू, म्हणजे परत सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त बोजा वाढणार. मग परत बोंबलायला मोकळे. शेतकऱ्याला कर्जमाफी करू शकत नाही, शेतकऱ्याला हे देऊ शकत नाही, ते देऊ शकत नाही, अशा काही गोष्टी पुढं चालून म्हणायला मोकळे. मग मला एक म्हणायचं आहे, तुम्ही जर हे करण्यापेक्षा एक सांगू का मनातलं सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे आपले जे लालपरी आहे, लालपरी, त्या लालपरीचे ड्रायव्हर कंडक्टर, आता तो ड्रायव्हर कमीत कमी तुम्हाला सांगतो 100 कुटुंबचे जे पोशिंदा असतो ते त्यांच्या एस टीमध्ये असतो. त्यांचा जीव एकट्या ड्रायव्हरच्या हातात असतो. थोडी जरी चूक झाली तर किती कुटुंब उद्ध्वस्त होतील. पण तो जीवाची बाजी लावितो, त्यांच्या केसाला धक्का लागून देत नाही. एवढा कुटुंबाचा पोषण त्यांना तो वाचवतो, स्वतःचा जीव धोक्यात घालून. अरे त्याला काय पगार देता तुम्ही? 10-20 हजार. काय होतं त्याच्यात? काहीच नाही होत. मग तिकडं ते तुमचा अतिरिक्त बोजा जे वाढवायचं चाललंय ना प्लॅनिंग, तर इकडे द्या ना ड्रायव्हर कंडक्टरला. वाढवा ना 40-40, 45-45 हजार रुपये पेमेंट होऊन द्या ना त्यांना.
अरे किती कुटुंबाचा पोशिंदा वाचवते ती. थोडा विचार करा, बुद्ध्या भ्रष्ट झाल्या काय तुमच्या. ते त्यांना सेवा सुविधा द्या. उन्हात आणायचे एवढ्या रखरखत्या उन्हात राहते, ड्रायव्हर गाडी चालितेत घामघमानी, फार घामानी भिजून जातेत राहते, तरी गाडी चालवते हटत नाही ती. लालपरी वाचवा जरा, येड्यात काढायचे धंदे बंद करा. या आम्ही शेरडे वळणाऱ्यांना आम्हाला कळायला लागले राव राजकारण तुमचं. तुम्ही कवा शिकलेले सावरलेले, कवा शहाणे व्हायची. जय भवानी, जय शिवाजी, जय श्री संत सद्गुरू बाळू मामा. शहाणे व्हा.